आपल्या भेटीला आली गेले। यस प्रशांत सर जॉइन आहेत। शुक्रिया बकस्तूब विकी बा फिलहाल गेंदबाजी कर रहे और स्टार्ट अच्छा हुआ। जोगित बीच मैदान पर है, बल्लेबाजी कर रहे मॉन्स्टर कैरियर पर इस वक्त और सोनू लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। स्कोर इसी के साथ 2 रन। गेंद को बहुत लेग स्टंप के बाहर जाके खेलना चाह रहे थे। हमारे साथ विवेक जी जुड़े हुए। विवेक जी आपका स्वागत है। शबू भाई बा नाना जन कल्याण फाउंडेशन प्रेसिडेंट मोरिगाबा प्रीमियर लीग 2025। नो बॉल का इशारा हुआ। विकी इस वक्त खराब गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर 4 बगैर किसी नुकसान के। स्कोर फिलहाल 5 रन। अपने बॉलिंग मार्क पर विकी तैयार है। राउंड में क्रिकेट गेंदबाजी करते हुए ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट क्षेत्र में खेल दिया। 1 रन देने का मौका। टिकरे क्षेत्र में गेंद जा रही है। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 6 पर। पहले ओवर का खेल 9:22 का समय। टप्पा खाने के बाद गेंद बिल्कुल इस वक्त नीचे रही थी और आंसर पर खेल दिया। शॉर्ट मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। स्कोर 7 बगैर किसी नुकसान के। कौशिक जी हमारे साथ जुड़े हुए। कौशिक जी आपका स्वागत है। हाँ सर, समोर राउंड ग्राउंड खेळायचं होतं, फटका एक्झिक्यूट केला, येतोय डॉट बॉल। सर मॅच मध्ये आता बघितलं ना तर थोडंसं वेगळं डिसिजन होतं। मोरेगाव चॅलेंजर्स संघ स्वतःच्या घरामध्ये खेळतोय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता। या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर आतापर्यंत 8 धावा धावफलकावर आहेत। पहले ओव्हर की कहाणी समाप्त हुई 8 रन। ज्यावेळेस तुम्ही लीग खेळता ना त्यावेळेस शेवटचं असं सत्र असतं तर बरेच जण एकमेकांवरती अवलंबून असतात। म्हणजे कोण विजयावरती अवलंबून असतो, कोण पराभवावरती अवलंबून असतो आणि काही जणांचा आवाज संपुष्टात येतं तेव्हा मग शेवट गोड करण्याचा प्रयत्न असतो। पण बघूया आता इथे मैदानावरती काय घडतंय। सामना अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी। मोरेगाव चॅलेंजर्सचे बॅट्समन मैदानावरती आहेत आणि त्यांच्यासाठी घरच्या मैदानावरती खेळत असताना अस्तित्वाची लढाई आहे। मारुती गोलंदाजी मार्कवरती। बॅट्समन जोगित ब्रेक चेंडू आहे, बॅकफुटला गेलाय, शेवटपर्यंत पाहिलाय, पॉईंटच्या दिशेने खेळाय, एस सेक्शननं सुंदर क्षेत्ररक्षण केलंय। 1 धाव, एकेरीने धावसंख्या पोहोचली 9 वरती। 9 तपा धावफलकावरती एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 1। आणि जोगित पाटील ॲज अ कॅप्टन आहे, संघाचा लिडिंग फ्रंट ऑलराऊंडरची भूमिका निभावतोय। परंतु आज उशीर झालाय। उशीर इतका झाला की घरच्या मैदानावर कशा प्रकारे खेळ खेळायचा, काय करायचं, कोणाविरुद्ध खेळायचं या प्रकारचे माइंडसेट प्लॅनिंग नाही झाला गेला सर। ब्रेक चेंडू टप्पापर्यंत आतमध्ये आलेला आहे। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जोगितनं केला परंतु त्यामध्ये त्याला यश मिळत नाहीये। भारताची सुंदर गोलंदाजी। हाई ऑफ ब्रेक आहे परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाते। पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे। धावफलका धाबा 11 धाबा धावफलकावर। बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले, चेंडूला फेकी नाही आहे, येतोय डॉट बॉल। निर्धाव चेंडू। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। 11 धाबा धावफलकार पूर्ण मारुती। ओहो मिस, चांगलं षटक आहे मारुतीचं। मारुती उपमाचं एक गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्यांनी नेहमीच खूप चांगली कामगिरी केली। हा फटका चांगला जोगितच्या बॅटमधनं। जोगित देखील आपण बघितलं तर एक प्रभावी फलंदाज आहे। अशा पद्धतीने तो बॅटिंग करतोय आणि आता षटक क्रमांक 2 धावफलका धाबा 1 डझन धाबा धावफलकावरती आहेत 12। सर खूप चांगला उल्लेख केला आणि मजा येते। मजा काय येते कारण तुमच्याकडून भरपूर काही शिकायला मिळतं, नवीन नवीन जोक्स। आणि ओरम क्रिकेट म्हटलं ना की तुकाराम सर, तुम्ही, जाहीर भाई, सर्व भरत सर असतात, बरेच कॉमेंटेटर आहे आणि याच्यासोबत ओरमला आम्हाला खूप कमी संधी मिळते कॉमेंट्री करायची। त्यामुळे अंडरमध्ये आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो की अजून आम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आम्ही ओरममध्ये कमी येतो पण तुम्ही अंडरमध्ये येत जा। निश्चितच प्रत्येक माणसाकडे अशी काही एक गोष्ट असते जी इतर माणसाकडे नसते आणि ती परमेश्वराने दिलेली असते। आज तुम्ही ते समालोचन करताय म्हणजे तुम्ही इथे असलेल्या 1000-2000 माणसांपेक्षा वेगळे आहात आणि म्हणून इथे तुम्ही आता उभे आहात। खूप चांगलं काम तुम्ही करताय। गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय ऑन साइडला, बराच उशिरा, बराच उपर, बराच वरती आणि बाद व्हावं लागलंय। गॉन। थँक्यू डीजे। धावफलका धाबा 13 एका गडाच्या मोबदल्यामध्ये 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे। कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 महासंग्राम। गणेश गोलंदाजी मार्कवरती। छान पद्धतीने पॉईंटच्या दिशेने खेळला। 1 धाव, एकेरी धावसंख्या पोहोचली 14 वर। 14 धावा धावफलकावरती आहेत।
2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. गणेशने ब्रेक थ्रू आणून दिला होता. इकडे मोलेगाव चॅलेंजर संघ कुठपर्यंत जायचा आहे, किती धावांचं टार्गेट सेट करत आहे. जोगित पाटीलवर खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला कुठपर्यंत पार पडतो, किती धावांपर्यंत नेतोय हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. जी हाँ, जिस तरह से ये खेल चल रहा है मैदान के अंदर बल्लेबाजों को रन बनाने पड़ेंगे, गेंदबाजी करने वाली टीम को यहाँ ये मुकाबला जीतना बहुत जरूरी है. बैकवर्ड चले गए, अच्छा स्ट्रोक है और क्या हुआ, हवा बहुत तेज है, टोपी संभालो भाई, टोपी संभालो. गेंद इनके पर सर को लगी, उसके बाद में बॉर्डर की तरफ चले गई और वो जो कैप था वो नीचे गिर गया था, लेकिन रन चाहिए. अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. स्कोर 19 बगैर किसी नुकसान, स्कोर 19 एक बगैर के नुकसान पर 19-1. हो हे क्या हुआ, पहिला फटका एक्झिक्यूट करायचा, त्यानंतर बॅट पाठीमागे घेतली आणि खूप उशीर झाला. आणि उशीर इतका झाला की बॅट की चेंडूने डायरेक्टली यष्टांची संपर्क साधला आणि बाद व्हावं लागलं. गॉन. सुशांत सौंदने. हो डाऊन द ग्राउंड, पुन्हा विकेट. येस, इट्स गॉन. जोगित पाटीलला मैदान सोडावं लागलं. गॉन. थँक्यू. गणेशचं षटक चांगलं आहे. गणेशच्या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि 2 गडी महत्वाचे बाद केले. 3 षटकांचा खेळ संपतोय. 19 धावा अप्पलकर जुगलबंदी करण्यासाठी जुगल आला गेलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलंय, चेंडूला येतोय डॉट बॉल. पहा बोरेगाव चॅलेंजरचा संघ मला आठवतं तुकाराम पाटील चषक मध्ये दुसरं जे पारितोषिक पटकावलं होतं, त्यानंतर मनवेलपाड्यामध्ये फायनल जिंकली होती आणि आता घरच्या मैदानावर थोडंसं बॅकफुटला गेलं. सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला का तर येस, चेंडू अडवलं. चांगलं फिल्डिंग तिकडे हर्ष त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं. तोपर्यंत 1 धाव धावपलकावर येते. बॅकफुटला गेले, पुन्हा तोच फटका, चेंडू गेलाय सिंगल साठी. बावीस धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा तेच आउट ऑफ द पार्क. येस, गडी बाद, गॉन. तुझे 2 मिनिटं थांबवतो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असेल UCC विरुद्ध किंजल 11. UCC विरुद्ध किंजल 11 दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. ट्वेंटी 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून पाहतोय, कालपासून या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत केल्याने सन्मान्य आमचे मित्र भावेशजी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. विनंती असेल टॉस्को बॉक्स मध्ये यायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पहिल्या दिवशी म्हणजे कालपासून ज्या स्पर्धेला सुरुवात झाली, दोन्ही कर्णधार 23. थँक्यू. बोरेगावीचा कॉल. 2 मिनिटं कस्तुभजी थांबवतो. कॉंग्रॅच्युलेशन, नाणेफेक जिंकले. काय निर्णय असेल, अच्छा डिसिजन ठराव करून सांगणार आहेत. चला आता मैदानाच्या दिशेने होतं नाणेफेकीचा कॉल. किंजल 11 नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण निवडले. ओव्हर टू कस्तुभजी. थँक्यू प्रशांत सर, आपण इकडे आलात, आम्हाला भेट दिली म्हणून थँक्यू सो मच. आणि प्रशांत सर आमच्याकडून या स्पर्धेतून रजा घेत असताना
3 चेंडूचा खेळ झाला, 3 तपात अप्पलकावर आहेत आणि 20-21 असं इक्वेशन या मॅचमध्ये राहिलं गेलं. फुल टॉस, लोअर फुल टॉस, इट इज नो. येस, आमचे ऑफिशियल पंच अमित राणेने सांगितलं अखेरकार नो चेंडू घोषित केलाय. पुन्हा तोच बॉल, यावेळेला वाईट चेंडू घोषित केलाय. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 तपात अप्पलकर पहिले षटक मार्गस्थ आहे. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केले चेंडूला, चांगली फिल्डिंग. आदर्श त्या ठिकाणी होते. आदर्शच आहे का तो? समोर खेळण्याचा प्रयत्न. येस, बॅकअप चांगला. फेकी झाले. ओ हो, फेकी झाले, परंतु 1+1 अशा तब्बल 2 धावा आल्या. केतनने जर लगातार 3 चेंडूमध्ये 3 विकेट काढले तर हॅट्रिक लगावली तर किरू पाटील इंस्टाग्राम लवर त्याच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जे कोणी मोरेगाव चॅलेंजर समोर खेळाडू आहेत त्यांनी बाजूला व्हा. मागे प्रेक्षक बसलेत, बघतायत मॅच. समोर बाजूला व्हा. मागे प्रेक्षक बघतायत. नाणेफेकीचा कौल होता. किंजलेले नाणेफेकी जिंकून फलंदाजी. बघा केतनचा जसा उल्लेख केला ना सर, जिकडे मोरेगाव चॅलेंजर्सच्या मॅचच्या विराट क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय मागच्या काही हंगामापासून केतन पाटील असा आधारस्तंभ आहे की सर्व ठिकाणी पोहोचल्यात आणि आपला जो मोरेगाव चॅलेंजर्स संघ आहे त्या संघाच्या आधारस्तंभ म्हणून उभं राहिले. पाठिंबा म्हणून नेहमी आपल्या खेळाडूला प्रोत्साहित करतात आणि आता सर संधी मिळाली तर स्वतः गोलंदाजी मारवरती आहेत. हा, ते क्रिकेटरचं प्रेम सुद्धा आहे ना, ते गावाचं प्रेम आहे विपुल. गाव जिकडे असणार तिकडे तो असणार आणि गाव आपलं पुढे जावं आपल्या ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही जो उल्लेख केला तो अतिशय सुरेख केला. 14 तपात अप्पलकर ते जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चला अनिकेतजी सावंत आपण सुद्धा पाहतोय, त्यांचा गुड आवाज. त्यांना विनंती असेल आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने येऊन बसायचं आहे. अनिकेतजी सावंत यांना विनंती असेल. चला अनिकेत सावंत जिकडे कुठे असाल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे. चला आपल्याला आयोजकांकडून विनंती आहे की आपण सुद्धा हाच क्या बात आहे. धनुच्या 3 विकेटवर सुशील कडून 2000. विपुल मॅच अशीच चालू आहे मला वाटतं. कोणी पण या, कोणी पण खेळून जा, काहीही करा, पण पारितोषिक लावली गेल्यात हे मात्र नक्की आहे. हे सर क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि मोरेगाव चॅलेंजर्स बघा आदर्श नाहीये, आदर्श नेहमीच आदर्श ठेवतोय. सिंगल सुद्धा जाऊन द्यायचे नाही सर. चौकाराला सुद्धा लांबची गोष्ट आहे. जिकडे आदर्श क्षेत्ररक्षण करतो तिकडून चौका मारण्यासाठी फलंदाज विचार करतात आणि ते धनु काय करतोय सर, मॅच एन्जॉय करतोय. नाही आदर्श ठेवला होता ना VPL सीझन 2 मध्ये या हंगामामध्ये. त्यामुळे आदर्शला अजून आदर्श वाढलाय की मी माझ्याकडून चेंडू जाऊन देणार नाही. आणि विपुल एक उल्लेख करायचा वाटतो पहा, मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता. मोरेगाव चॅलेंजर टीमने यावेळी पारितोषिक एक जिंकलं होतं, एक लॉस झाले होते. त्यानंतर गावामध्ये आले, बँडसह जल्लोष झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या, व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाली. आणि त्या व्हिडिओमधून शेवटली एक उल्लेख केला होता ना की मोरेगाव चॅलेंजर एक टीम नसून एक परिवार आहे. ते ऐकून खूप बरं वाटलं, म्हणजे खूप चांगलं वाटलं. कारण तुम्ही क्रिकेटमध्ये खेळता, क्रिकेटच्या रिलेशनमध्ये एक नातं सुद्धा जपा आणि तेच नातं जपलं मोरेगाव चॅलेंजरने. आणि मोरेगाव थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. मॅच संपली, क्या बात आहे.